शहरातील नाल्यात सांडपाणी ड्रेनेज मिश्रित पाणी सोडण्यात प्रतिबंध असताना सिडको येनाटमधील बॉटनिकल उद्यानात असलेल्या नाल्यात सर्रासपणे मलमिश्रित पाणी सोडलं जात आहे। याविषयी मनपा आयुक्त स्वतः पाहणी करून कठोर कारवाई करण्याचे आदेश देत असताना उद्यान विभागाचे अधिकारी याकडे मात्र दुर्लक्ष करतायत। काही वर्षांपूर्वी भूमिगत गटार योजनेअंतर्गत शहरातील सर्व मलनिस्सारण वाहिन्या एकत्र करून एसडीपी प्लांटवर शुद्धीकरण करण्याची योजना राबवण्यात आली होती, जेणेकरून अनेक नागरिकांनी, विशेष करून नाल्यात लगत राहणाऱ्या नागरिकांनी सांडपाणी आणि दूषित मलमिश्रित पाणी सरसपणे नाल्यात सोडल्यामुळे परिसरात उग्र घाणवास पसरला होता। यामुळे पर्यावरण सुद्धा हानी निर्माण होत असल्याने भूमिगत गटार योजना शहरभर राबवण्यात आली होती। परंतु आजही अनेक नाल्यात लगत असलेल्या वसाहतींमधून सांडपाणी ड्रेनेज लाईन नाल्यात सोडल्याचं आढळून येत आहे। याविषयी शनिवारी आयुक्त अमोल येडगे यांनी कब्बडीपुरा, बारुदगार नाला, औरंगपुरा असे अनेक ठिकाणी पाहणी केली असता मुख्य नाल्यात दूषित मलनिस्सारण पाणी सोडल्याचे निदर्शनास आलं। यावर प्रतिबंधक असताना खुलेआम असे प्रकार करत असल्याने आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। असाच प्रकार सिडको येनाटमधील महानगरपालिकेच्या बॉटनिकल उद्यानात उघडकीस आलाय। गार्डनमधील मुख्य नाल्यात मोठ्या पाईपद्वारे ड्रेनेजचं पाणी सोडलं जात आहे, तर याकडे उद्यान विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे। या दूषित पाण्यामुळे तीव्र उग्रवास पसरत असून सकाळी जॉगिंगसाठी आणि मनोरंजनासाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। मनपा प्रशासन शहरातील नाल्याची पाहणी करून संबंधित नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत देत आहे, परंतु महानगरपालिकेच्या उद्यानातच असे घडत असेल तर या प्रशासनावर कारवाई कोण करेल?